किती मोठी संकट आली आणि आघात आली तरी आता मागे नाही फिरणार आहे. फक्त 5 वर्षाचं वय आहे, पण तरी सुद्धा ज्यांनी स्वतःचा श्वास रोखला. प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम. सासों की माला पे सिमरू में राधे श्याम. सासों की माला पे सिमरू में राधे श्याम. थाळी वाजवा एकदा जरा. अखंड श्वासावरती ज्यांनी भजन करावं हिताच्या ठिकाणी जागे होते. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, भक्त प्रल्हादाला कळत होतं आपलं हित नेमकं कशात आहे. ज्यांनी सांगावं विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. प्रत्येक चराचरात भगवंत आहे. कित्येक संकट अगदी आले पण कधीच भगवान परमात्माचं नामचिंतन नाही सोडलं. का? नेमकं हित कशात हे लक्षात येत होतं. हिताच्या ठिकाणी जागे होते. त्याच्या पुढे सांगते, आज प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पण ते देखील स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे होते. नेमकं हित कशात? 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांनी म्हणावं, राजा द्या की एकदा संधी. मरायची संधी मागणारे मावळे होते. स्वतःचं हित लक्षात आलं म्हणून तर त्यांच्यासाठी धन्य माता पिता म्हणावं लागेल आपल्याला. आताच्या काळात पाहिलं एवढे एकनिष्ठतेने राहणारी माणसं मात्र पाहायला भेटत नाहीयेत. स्वतःच्या पोटाची खळगे भरवण्यासाठी आणि कुठंतरी पैशाची थप्पी लावून देण्यासाठी लोक कित्येक लोकांच्या मुंड्या मोडून प्रॉपर्टी कमवणारे लोक पाहतो. आणि या कलियुगामध्ये सुद्धा स्वतः नीतीने वागणारा आणि समाजाच्या सोबत प्रामाणिकपणानं राहणारा जर कोण असेल तर आदरणीय मनोजदादा पाटील जरांगे आहेत. पहा, आनंद वाटला मला पत्रिकेवरती फोटो पाहिला. तुमच्या माहितीच तर सांगते, पाटलांच्या गावातच मी राहिला आहे. अगदी 500 मीटरचं अंतर आहे. त्याच ठिकाणून इथपर्यंत पोहोचले. अगदी लहानपणापासून त्यांना पाहते. आज कित्येक गोष्टी स्वतःच्या घरासाठी कधीच नाही पाहिलं, पण मात्र समाजासाठी जगत आले. कित्येक लोक पैसे देऊन सभा भरवण्याचं काम करतात, लोकांना एकत्रित आणण्याचं काम करतात, पण स्वतःच्याच खिशातले पैसे घालतात आणि स्वतःच डिझेल टाकून कितपर्यंत सुद्धा लोक पोहोचण्याचं काम करत आहेत. सांगण्याचं तात्पर्य त्यांच्यासाठी म्हणावं, धन्य माता पिता हिताच्या ठिकाणी जागे होते. आणि हिताच्या ठिकाणी जागे असताना साधू संतांनी वर्णन केलंय, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा रत्नाची ती खान जन्मला निधान सावता तो त्याच्या पुढे नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उधारीला माळियाचा
श्वास आठवलाय, हिताच्या ठिकाणी जागे होते. तो खूप बराय सांगतात, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता. मग हित कशात? अगोदर सांगितलं, हित ते करावे देवाचे नामचिंतन करा. का हित? त्याच्यामध्येच असेल. किती मोठं संकट येऊ द्या, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कडी काळाचा. अगोदर सांगितलंय साधू संतांनी, कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. आज तीच परिस्थिती आहे. जेवढं शेजाऱ्याचं पटतं तेवढं स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही, भावाचं पटत नाही, पण लोकाचं पटल्याशिवाय राहत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, कलियुगामध्ये कितीही वाईट गोष्टी असू द्यात, पण संतांनी वर्णन केले, कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देल कलीचे महिमान अनुमोदन करती येणन संताचे बापा देती अनुमोदन करती येणन संताचे बापा देती अनुमोदन करती येणन संताचे बापा देती अनुमोदन करती येणन संताचे कलियुगामध्ये किती वाईट गोष्टी असू द्यात, पण नामस्मरण करावं लागेल. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण. कोणतं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतराचं केलेलं पाप जळून भस्म होईल. घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. नामचिंतन करावे लागेल. का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकड तेने माया जाळ. त्याचे पुढे सांगितलं, तयाच्या चिंतने विरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. आणि त्याच्या अगोदर सांगितलंय, सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. जीवनामध्ये सार काय असार काय विचार, प्रपंच सारखी परमार्थ सार याचा विचार तुम्ही करायचा आहे. किती प्रपंच सार म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख शोधून सुद्धा सापडत नाहीये. विचाराचे प्रकार आहेत. पहिला विचार माणसानं कधी करू नये, कोणता? दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधी करायचा नाही. चांगलं करताना याला करू नये. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याच्या पायाखालचं फूल होता आलं तरी चालेल, पण एखाद्याच्या जीवनातला काटा बनू नका. नाही एखाद्याला पोटभर अन्न खाऊ घालता आलं तरी चालेल, पण एखाद्याच्या जेवणात अन्नामध्ये विष कालवण्याचं काम करू नका. नाही एखाद्याला बंगला बांधून देता आला तरी चालेल, पण एखाद्या गरीबाची झोपडी जाळण्याचा प्रयत्न माणसानं करू नये. नाही एखाद्याचं लग्न जुळून देता आलं तरी चालेल, पण जमलेलं लग्न आहे का? तुमच्याकडे पद्धत आहे का? आणि पोरांना सांगते मी, लग्न मोडणारे लांब नसतात बरं का. लग्न मोडवणारे लांबचे नसतात, ते आपल्या जवळचेच असतात. कोण? चुलते, काका, मावशी, आत्या, मामा. हेच लग्न काड्या करणार, काहीतरी फोन लावणार. पोराचा बाप सांगतो स्वाभिमानानं, व आपल्या पोराचं जमलं. यांनी फोन लावा, नेमका जमलं बरं आपल्या पोराचं. हे नंबर विचारतो, गाव विचारतो, माणसाचं नाव विचारतो आणि हे नंबर घेऊन त्याला फोन लावतं. तुम्ही पोरगी दिली वाटतं. कशाला पोरगी देता त्या पोराला? मला सांगण्याचं तात्पर्य, जोडा हा भगवंताने ठरवलेला आहे. चांगलं करता येत नाही करू नये, पण वाईट करण्याचं काम नाही करायचं. एखाद्यानं बंगला बांधला तर कौतुक करावा, बरं झालं बंगला बांधला, आपल्या गावात नव्हता. एखाद्यानं गाडी घेतली तर कौतुक करा. निघलीच कधी छातीत चमक तर नील ना दवाखान्यात हिंगोलीला, कुठं गाडीत बसून नेईल तुम्हाला, पण लोक अजिबात कौतुक करता येत नाही. नाही चांगलं करता आलं तरी चालेल, पण माणसानं वाईट करण्याचं काम मात्र कधी करू नये. सांगण्याचं तात्पर्य, मला पहिला विचार दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा करू नये. महिला मंडळ खास करून तुमच्यासाठी सांगते, सासू सुना 2 पती पत्नी घरात राहत होते. 7-8 वर्ष झाली मुलबाळ नाही आणि म्हातारी सासू घरात होती. काही काळ गेल्याच्या नंतर एक दिवस ती मालकाला म्हणे, ती पत्नी काव म्हणे, रोज सकाळ संध्याकाळ त्या तुमच्या आईसाठी डबा करावा लागतो, जेवण करावं लागतं. कित्येक वर्ष झाले बाहेर कुठं फिरायला जाता येईना, या म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करा. तो म्हणे, तू सांग फक्त काय करू. ती म्हणे, काही नाही, एक काम करा, म्हातारीला शेतात 5-50 एकर शेती म्हणे आपली, म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या, शेतीची राखण होईल आणि म्हातारी शेतात राहील, सकाळ संध्याकाळ डबा पोच करू. म्हणे ठीक आहे. म्हातारीला झोपडी बांधून दिली. आणि किती गावागावात ऐकणार आहेत. बायकोच ऐकतात का तुमच्याकडे? ऐकतात का बायकोच? ऐकतात. एकदा कीर्तनात सांगितलं, बाबा मी बायकोचं ऐकणार एका लाईनीत उभे राहा आणि बायकोचं नाही ऐकणार एका लाईनीत उभे राहा. सगळे एकाच लाईनीत उभे होते, पण एकटंच दुसऱ्या लाईनीत उभं होतं. म्हटलं का हो दादा, तुम्ही बायकोचं ऐकत नाही का? तर म्हणे, ताई कशाचं ऐकत नाही. घरून बाहेर निघतानाच बायकोने सांगितलं, जास्त गर्दीत जाऊ नका. गावागावात तीच परिस्थितीत
तो म्हणला तू सांग फक्त काय करू. यानं म्हातारी शेतात ठेवली झोपडी बांधून. 1 महिना झाला आणि ती म्हणे तुमचं काय मला देखवणार, रोज सकाळ संध्याकाळ डबा घेऊन जावं लागतो म्हणे, हा त्रास काय मला देखवना. ते म्हणे काय करू तू सांग. ती म्हणे काय नाही, एक रॉकेलची कॅन घ्या, शेतामध्ये जा, रात्री 12-1 वाजता काही पत्ता लागत नाही. म्हातारीचं असं 60-65-70 वर्ष वय झालंय, सांगता येईल. चुलीतला विस्तव आला आणि झोपडी जळून म्हातारी गेली. रात्रीच्या वेळेला झोपडीवरती रॉकेल टाका आणि झोपडीला काळी लावून द्या म्हणे. यानं घेतली ना कॅन घेतली. 9 महिने 9 दिवस आईनं सांभाळलाय, तर हाताच्या फोडासारखा सांभाळ केलाय, सगळ्या गोष्टी विसरला. शेतात ती रॉकेलची कॅन घेऊन आला आणि झोपडीवरती त्यानं रॉकेल टाकलं. पण आपण म्हणतो देवतारी त्याला कोण, त्याच्या मनात नसेल तर किती प्रयत्न केला तरी माणूस मरतच नाही. ज्या वेळेला तो रॉकेलची कॅन घेऊन शेतात आला, झोपडीवरती रॉकेल टाकलं, पण हा सगळा पराक्रम म्हातारी पाहत होती. नेमकं शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्याकरिता आल्या आणि म्हातारी त्या गायांना हाकलण्याकरिता गेली. म्हातारीनं पाहिलं म्हणे पोरग रॉकेल टाकतंय, काडी लावून देते. म्हातारी लपून बसले. हे याला वाटलं म्हातारी गेली, यानं 10वा केला 13वा केला. 10-15 दिवस झाले आणि नेमकं योगायोगानं त्या गावात चोरी झाली. अमावस्येची रात्र होती. म्हातारी गावाच्या बाहेर एका वरती झाडावरती बसलेली, उंच झाड होतं चिंचेचं. अमावस्येची रात्र झाडावरती म्हातारी बसली. गावात चोरी झाली होती. चोर चोरी करून निघाले. 2 जण होते, पण त्या झाडाखाली येऊन बसले रात्री 12-1 वाजता. 2 जणात लागलं भांडण. पहिला म्हणतो पहिला वाटा आपला, दुसरा म्हणायचा पहिला वाटा आपला, मोजून घेण्याकरिता. या दोघांच्या मधीवरून म्हातारी बोलली की तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा आपला. आता थांबल का कोणी एखादं. झाडाच्या खाली नाही थांबली, गाठोडं तिथंच सोडलं आणि हे गावात पूर्ण भूत आलं. म्हातारी खाली उतरली. म्हातारीने ते गाठोडं पाहिलं, मोजून पाहिले बाबा, तर 5 लाख रुपये भरले. 5 लाख रुपये घेतले आणि म्हातारी घरी आली. आता किती लेकरू वाईट असेल तरी म्हातारी आई काय कोणाला देत नसते प्रॉपर्टी, त्याच पोराला देण्याकरिता आली. रात्री 12-1 वाजता तिनं दरवाजा वाजवला. बाळा दरवाजा उघड. बाळा म्हणतो आवाज तर आपल्या आईचा येतो म्हणे, आली कुठून नेमकी. दार उघडलं. आई तू आली कशी, सगळं सांगते म्हणे. पाणी दे. म्हातारी पाणी पिली आणि सांगू लागली म्हणे ते काय झालं, स्वर्गात गेलते म्हणे, तुझ्या बापानं पाहिलं बाळ्याचे लई संसारात हाल चाललेत, बापानं सांगितलं एवढे 5 लाख रुपये आपल्या बाळाला दे आणि परत स्वर्गात ये. जवळ सुनबाई होती. सुनबाई म्हणली सासूबाई माझे आई वडील जाऊन बी बरेच वर्ष झाले, माझ्या सासऱ्याची भेट झाली म्हटल्यावर मग माझ्या आई वडीलही तुम्हाला भेटले असतील. ती म्हणली भेटले ना. म्हणे मग काय म्हणले, काय नाही म्हणे, तुम्ही तुमच्या बाळाला भेटून या, आम्ही सुद्धा आमच्या बाळीला 5 लाख रुपये काढून ठेवले म्हणे आणि तिला सुद्धा पाठवा. कुठं? स्वर्गात. मग ती म्हणली जायचं कसं, राईटले प्रस्ताव. ती म्हणे काळजी करायची नाही, एक झोपडी तयार करायची, झोपडीच्या मध्ये आपण बसायचं, वरून मालकाला रॉकेल टाकायला लावायचं आणि काडी लावून द्यायला लावायची. किती चटके बसले तरी आरडाओरडा करायचा नाही. किती लाख भेटणार? 5 लाख. 5 लाख भेटणार, अजिबात आरडाओरडा करायचा नाही. ती म्हणे ठरलं. रात्री 12-1 वाजता झोपडी तयार केली. झोपडीच्या आतमध्ये ही जाऊन बसली. तिच्या मालकानं रॉकेल टाकलं आणि वरून काडी लावून दिली. एवढे चटके बसायचे तरी सुद्धा तिनं सहन केले. चटके सहन केले, पण जसाच चटक्यानुसार तो धूर निघाला, धुराधुरानं जीच वर गेली ती अजून खाली आली. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, माणसानं दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार करू नये का. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. दुसरा विचार एकदाच करावा. कोणता? सावधान. कारण एका पुरुषा 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. ज्याला 2 बायका, याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही. 2 बायका आणि फजिती गाई. तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका, कुठेतरी रेंज लागायला लागली असं वाटतंय मला. विठ्ठल विठ्ठल. असो. तिसरा विचार आहे नामधरा कंठी विठोबाचे. जायचंय गावाच्या बाहेर आपल्याला परत. गुरुजी शांत बसा. आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची राहू द्या आता. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याचा विचार वारंवार करावा. पण नामचिंतन का करावं तेही योग्य वेळेमध्ये. योग्य वेळेत सावध होऊन भगवान परमात्माचं भजन. किती मोठं संकट येऊ द्या, विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल, जीवनातील सर्व संकट नष्ट होतील, पण नामचिंतनानं तुकोबराय सांगतात जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, जे आपले हित जागतात त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते. पण चांगल्या विचाराची लेकरं आशांच्याच पोटी जन्माला आली तर त्यांचा आनंद गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला नाही, थेट भगवंताला आनंद होतो. अभंगाचं दुसरं पुत्र
अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. तुकोबाराय सांगतात, सात्विक विचाराची लेकरं जन्माला आली तर थेट आनंद भगवंताला होतो. आणि चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येण्याकरिता सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. भगवान परमात्माला विनंती करावी, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा आणि कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, प्रभू रामचंद्रासारखा, बाळ दुर्वासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज प्रत्येक बाईला वाटतं, प्रत्येक व्यक्तीला वाटतं आमच्या पोटी रामासारखा मुलगा जन्माला यावा. प्रभू रामचंद्र येतील पण त्या अगोदर कौशल्य होणं महत्त्वाचं आहे. आताची कौशल्य 6 वाजले तर टी व्ही पुढे जाऊन बसते. दशरथाला स्वतःच्या हातानं ताट करून जेवण करावं लागतं. कित्येक दशरथ मी स्वतः पोळ्या करताना पाहिलेत, कित्येक दशरथ भाजी करताना पाहिलेत. आता दशरथ असे असतील आणि कौशल्य असे असेल तर प्रभू रामचंद्र येतील कसे? 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा तुमच्या पोटी येईल, पण सुनीतीसारखी आई पाहिजे. आज लोकांना सांगावं असं वाटतं, पहा एक काळ होता, भावाभावाचं सध्या पटत नाही, अजून रामराज्य खऱ्या अर्थानं आलेलंच नाहीये. ज्या काळामध्ये सावत्र भावाकरिता सावत्र भावानं स्वतःच्या आईचा त्याग करावा. दुष्ट आहेस तू, पापिनी आहेस, आयुष्यात परत कधीच तुला आई म्हणणार नाही. आणि 14 वर्ष प्रभू रामचंद्रासाठी भरताना सुद्धा भगवी वस्त्र परिधान करून तप केलेलं आहे. रामराज्य तेव्हा येईल जेव्हा सख्या भावाभावांच्या मध्ये कधीच वाद होणार नाही. आज अर्धा एकर पाटाभर जमिनीसाठी स्वतःचा सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाहीये. रात्री झोपेत जीव घेणारे लोक पाहतो आपण. मला सांगण्याचं तात्पर्य, मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा चांगल्या विचाराचा, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत बहिणाबाई सारखी चांगल्या विचाराचं असावी. आताच्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या, पहिल्या सांगकामी, सांगकामी कळते, दुसरी कानपाडी, तिसरी आहे आगाव कामी आणि चौथा प्रकार आहे हुंदाडा. कळते ना तुम्हाला? तिनं भाकरी करावं, अख्ख्या गावात कळतं कुणाची सून भाकरी करते, थपडांग थपडांग थपडांग. अजिबात संस्कार नावाची गोष्ट नसते. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. किती संस्कार दिले तरी मुलीच्या लक्षात राहत नाही. मुलगी इंजिनियर होईल, वकील होईल, डॉक्टर होईल, सगळं शिकवा, पण पुरींना घरातला स्वयंपाक सुद्धा आलाच पाहिजे की नाही? तिकडे गेल्याच्या नंतर पुस्तकं थोडी खाणार आहे. मला सांगण्याचं तात्पर्य, चांगली संस्कारी कोणाची तरी ती सून झाली पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही संस्कारी मुलगी तिला तयार केलं पाहिजे. आणि जबाबदार फक्त मुलगी संस्कारी न निघण्यासाठी जबाबदार फक्त तिची आईच असते. तिला वाटतं माझ्या ताईला काहीच नको सांगायला, ताईडी 18 वर्षाची झाली तरी ताईला अजून पोळ्या करता येत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, मुलगी असावी पण चांगल्या विचाराची. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण करावं आणि भगवान परमात्मानं जात्यावरती दळण देऊ लागण्याकरिता यावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जगाचा मालक जात्यावर दळण देऊ लागण्याकरिता. जातं कळतं ना माहिती तुम्हाला? जातं कळतं का? जुन्या काळातले गाणं म्हणून दाखवते आजी, पटलं तर पहा. आजी म्हणायची माझी, पंढरा ग पुरा मंदी काही वाजत गाजत, श्री सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. जातेवरची गाणी कळत होती. बाई पहाटे 5ला उठायची, 4ला उठायची. आता ह्या नाही उठत, आता हे उठत आहेत सकाळी 5ला. आपण विचारा कशासाठी उठले हे ताई? व्यायाम करायला उठते. व्यायाम करायला उठता का तुम्ही खरंच? कशाचा व्यायाम आणि कशाचं काय आलंय? पहाटे 5ला उठणार गुरुजी. आपण विचारा, हो सकारामता त्या कशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे, तेवढं हिटरचं बटन टाकून परत झोपणार. मला सांगायचंय तुम्हाला, पहिल्या काळात बाई लवकर उठायची, आता जाता नाही राहिलं. एका बाईचं नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदाड्यात, बायकोनं केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ्र गोधाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बाप काही नाही उणे, पांडुरंग
काही नाही काही नाही गुणे ओ विश्वाचे तू घडवीसी जाते फिरवीशी जाते विश्वाचे तू फिरवीसी जाते पीठ पाडिसे दैवाचे जय हो जणी माडे विसरले हरी रूप तुझे अगणे जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे मोत्याचे दाणे 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 जय हो भगवान परमात्मानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं ज्या मुलीसाठी मुलगा असावा चांगल्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा आज आपण विचार करतोय राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी असे संस्कार छत्रपती शिवरायांना दिले आहेत की महाराजांच्या अगोदर स्वतःचं नाव लावून घेतलंय जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला बापाचा बापा